तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील टाका गावची कन्या व जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे वय 12 वर्ष हिचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात असल्याचा खळबळजनक आरोप तिच्या पालकांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 12 वर्षांच्या अनुष्काचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला। शाळा प्रशासनाने हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे जाहीर केले असले तरी अनुष्काचे आई वडील व समाज बांधवांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे। भारतीय लहुजी सेनेचे राज्य प्रमुख वामन बोरसे आणि तालुका प्रमुख गजानन पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। अनुष्का धाडसी स्वभावाची मुलगी होती, ती कधीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकत नाही असा ठाम विश्वास तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे या प्रकरणामागे गंभीर कट किंवा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देताना लहुजी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। आज 12 जानेवारी 2024 उपविभागीय अधिकारी साहेब यांना एक निषेध निवेदन म्हणून सादर करण्यात आलेलं आहे। लातूर येथील अनुष्का पाटोळे ही मातंग समाजाची मुलगी 12 वर्षाची मुलगी हे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत होती आणि त्या हॉस्टेलमध्ये अनुष्काचा फाशी लावून खून करण्यात आला। या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो आणि ज्या महाराष्ट्रामध्ये इथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले या थोर महापुरुषांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर वारंवार अन्याय होतात, महिलांवर अन्याय होतात, परंतु आमची अनुष्का पाटोळे एवढी हुशार मुलगी होती, त्या अनुष्का पाटोळेचा एक प्रकारे खूनच झालेला आहे अशी तिचे आई वडील तिच्या स्टेटमेंटमध्ये ते सांगतात। म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत आम्ही SDO साहेबांना आज या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे। भारतीय लहुजी सेनेचा